आर्वी विधानसभा क्षेत्रामध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीत उभ्या असलेल्या मयुरा अमर काडे यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचे नेते रोहित पवार यांची सभा कारंजा घाडगे येथे झाली। रोहित पवार हे भाजपवर निशाणा साधून बोलले, 2014 मध्ये मोदी साहेबांनी म्हटले होते की कास्तकाराच्या मालाला भाव 2 पट देऊ, पण तो दिला का? जेव्हा या महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सरकार होती तेव्हा आम्ही सोयाबीनाला 7,000 रुपये भाव दिला। या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री लबाड तर बोलतात, पण त्यांचे पीए सुद्धा लबाड बोलतात। अशा पीएला तुम्ही निवडून देणार का? महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी 16 महिने झाले जो समृद्धीवर भीषण अपघात झाला, अपघातामध्ये 25 लोक मृत्युमुखी पडले होते, त्याच्यात एक 15 महिन्याचे लेकरू सुद्धा मरण पावलं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती की प्रत्येक परिवाराला 25 लाख देऊ, पण ती घोषणा आतापर्यंत पूर्ण केली नाही। किती दुर्दैवाची गोष्ट आहे। एवढा लबाड उपमुख्यमंत्री खोटा बोलणारा बघितला नाही। तसेच त्यांचे पीए सुद्धा खोटे बोलतात। ते देवेंद्र फडणवीस यांचे गेल्या 10 वर्षापासून पीए आहे। त्यांनी आतापर्यंत कोणत्या आर्वी विधानसभा क्षेत्रात कोणते मोठे काम केले त्यांना जवाब विचारा। कारंजा घाडगेमध्ये 500 एकर मध्ये एमआयडीसी आणली असे जनतेला सांगते। खरं म्हटलं तर ही एमआयडीसी मी 10 वर्ष अगोदर मंजूर करून घेतली आहे असे खासदार अमर काडे यांनी मंचावर बोलताना सांगितले। संतोष देशमुख, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, वर्धा। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।